उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीची अखेर घोषणा। 2 दशकांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र। राज ठाकरेंकडून ऐतिहासिक युतीची घोषणा। मुंबईचा महापौर मराठीच होणार, आमचाच होणार, राज ठाकरेंचा विश्वास। मुंबईमध्ये युतीची घोषणा, इतर ठिकाणी जशा होतील तसं सांगू, राज ठाकरेंनी केलं स्पष्ट। मराठी माणसाला काय पाहिजे ते आम्ही बघणार, उद्धव ठाकरेंचं आश्वासन। तर भाजपमधील महाराष्ट्र प्रेमी आमच्यासोबत येऊ शकतात, उद्धव ठाकरेंचं आवाहन। तुम्हाला मराठी माणूस आता आठवलाय, मराठी माणसाचं खच्चीकरण तुम्ही केलाय। मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला तेव्हा कुठे होतात, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। निवडणुकीतील अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली युती, रशिया आणि युक्रेनची युती होते असं वातावरण तयार झालंय। मात्र खोदा पहाड आणि चुहा भी नाही निकला अशी स्थिती। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। ठाकरे म्हणजेच मुंबई असा त्यांचा गर्व। मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत, स्वतःचं राज्य गाजवणारे नकोत। फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका। फडणवीसांचा अल्ला हाफिज म्हणतानाचा व्हिडिओ फिरतोय। मुख्यमंत्र्यांचे खूप व्हिडिओ माझ्याकडे आहेत, राज ठाकरेंचा इशारा। अख्ख्या दुनियेला माहित आहे फडणवीस हिंदुत्ववादी आहेत, मतांसाठी शाल पांघरणारे नाहीत, फडणवीसांचं प्रत्युत्तर। कोण किती जागा लढवणार आकडा सध्या सांगणार नाही। राज्यात पोरं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे, त्यात 2 टोळ्यांची भर त्या राजकीय पक्षातील पोरं पळवतायत। राज ठाकरेंचं मिश्किल वक्तव्य। जे स्वतःची पोरं सांभाळू शकत नाहीत ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राज आणि उद्धव ठाकरेंची युती ही सत्तेसाठी, याचा निवडणुकीवर काही फरक पडणार नाही। ये जनता है सब जानती है, भाजपच्या राजेश बकाने यांची युतीवर प्रतिक्रिया। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची रात्री बैठक। जागा वाटपासंदर्भात अंतिम चर्चेसाठी दोनही नेत्यांमध्ये चर्चा। 10 ते 15 जागांवर तिढा। येत्या 2 दिवसात मुंबईमध्ये महायुतीची घोषणा होणार। 200+ जागांवर भाजप आणि सेनेमध्ये सहमती। उर्वरित 27 जागांवर कोणत्या चिन्हाचा उमेदवार असणार याबाबत निर्णय बाकी। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर। एकूण 40 स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश। अभिनेता गोविंदाचं नाव शेवटच्या क्रमांकावर। भाजप कोर कमिटीची उद्या मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक। भाजपच्या अंतर्गत जागावाटपासंदर्भात चर्चा पार पडणार। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत अंतिम यादी जाहीर होणार। सोलापूर महापालिकेसाठी जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्ताव आला तर विचार करू, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया। धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून बेरजेचं राजकारण। अमरावती महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये सकारात्मक चर्चा। प्रभाग निहाय चर्चा झाली। आनंदराव अडसूळ यांची माहिती। शिवसेनेकडून 50 जागांची मागणी। नाशिक महापालिकेसंदर्भात महायुतीचा पेच संपला। लवकरच इथं सेना भाजप युतीची घोषणा केली जाणार। शिवसेनेची जवळपास 45 जागांची होती मागणी, पण भाजपकडून 25 ते 30 दरम्यान जागा सोडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती। कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या कॅम्पेनला शिवसेनेकडून उत्तर। कोल्हापूर कसं भगवं वादळ घुमणार तसं, सोशल मीडियाद्वारे शिवसेनेकडून कॅम्पेनिंग। प्रशांत जगताप यांनी पवारांच्या राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा। आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे मनापासून आभार, प्रशांत जगताप यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी मुंबईमध्ये प्रचाराचा नारळ फोडणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अणुशक्तीनगर इथे पहिली प्रचार सभा। मुंबईतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पहिला मेळावा नवाब मलिक यांच्या मतदारसंघात। पालिका निवडणुकीमध्ये युती करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना असणार। वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची माहिती। नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेत पक्षाची ही भूमिका असल्याचं केलं स्पष्ट। छत्रपती संभाजीनगर शहरात मनसेच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश। मंत्री अतुल सावे आणि माजी मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचं पक्षामध्ये स्वागत।
छत्रपती संभाजीनगर मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचा शिंदेच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच राज ठाकरेंना संभाजीनगरमधून धक्का. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाईला सुरुवात. पहिल्याच दिवशी तब्बल 574 उमेदवारी अर्जांची विक्री. अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी. उल्हासनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला भाजपानं दिला झटका. जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे भाजपच्या गळाला. 2 माजी नगरसेवकांनीही केला भाजपमध्ये पक्षप्रवेश. धुळ्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी कुणाल पाटील यांना डिवचलं. एक मिशीवाला गेलाय तर काय झालं, दुसरा मिशीवाला आहे ना, असं म्हणत सपकाळांनी मिशीवर फिरवला हात. अमरावती महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी अंतिम टप्प्यात. शेवटच्या क्षणी यादी घोषित होणार. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपचा विशेष प्लॅनही तयार. अंतिम यादीतील उमेदवारांशी थेट संपर्क साधला जाणार. ठाण्यातील कळवा मुंब्रा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. उमेदवार अभिजित पवार आणि पूजा शिंदे या दोघांनी उमेदवारी अर्ज केला दाखल. सोलापूरमध्ये तृतीयपंथी अबोलीनं राष्ट्रवादीकडे मागितली उमेदवारी. 75 तोळं सोनं घालून अबोलीचं राष्ट्रवादी पक्ष कार्यालयामध्ये आगमन. अबोली अक्का यांनी भाजपकडून इच्छुक म्हणून आधीच मागितली होती उमेदवारी. नाशिकमध्ये पहिल्या दिवशी 1763 उमेदवारी अर्जांची विक्री. युती आणि आघाडीबाबत घोषणा न झाल्यानं इच्छुक उमेदवार संभ्रमात. नागपूरमध्ये अद्याप एकही अर्ज दाखल नाही. इच्छुकांनी पहिल्याच दिवशी नेले 2143 अर्ज आणि अर्ज दाखल करण्यासाठी 10 झोन कार्यालयांच्या मध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती.